नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरती 2024 संदर्भात विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची अशी माहिती आहे। ऑनलाईन अर्ज संदर्भात ही माहिती असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर जर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। पोलीस भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। शासनामार्फत येणारे पोलीस भरती संदर्भातले परिपत्रक, GR सर्व अपडेट चॅनलला आपल्या तुम्हाला पाहण्यास मिळतील, त्यामुळे तुम्हाला गरजेचं आहे पोलीस भरतीसाठी चॅनल सबस्क्राइब करणं। सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट पाहण्यापूर्वी यावर्षी जर भरतीमध्ये यश मिळवायचं असेल तर त्यासाठी पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी उत्तम पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची तुम्ही जी स्क्रीनवर पुस्तकं पाहत आहात, ही पुस्तकं तुम्हाला लेखीसाठी खूप उपयुक्त असणार आहेत। त्यामध्ये पहिलं पुस्तक आहे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच। दुसरं पुस्तक आहे पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच। या प्रश्नपत्रिका संचांच्या माध्यमातून तुमची 8375 प्लस प्रश्नांची तयारी होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्नपत्रिका संच लेटेस्ट आहे। 2023 मध्ये घेण्यात आलेल्या 95 प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे। पोलीस भरतीचा पेपर समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी गरजेचं आहे पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवणं। आणि पूर्वीच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवल्या तर नक्कीच तुम्हाला लेखीमध्ये 95 प्लस मार्क मिळू शकतात। फक्त तुम्ही पूर्वीच्या प्रश्नपत्रिका जर सोडवल्यात तर 90 प्लस 95 प्लस मार्क विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत, फक्त आणि फक्त पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून। एकदा पेपरचं स्वरूप समजलं की पेपर खूप सोपा जातो, त्यामुळे गरजेचं आहे पूर्वीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवणं। आणि त्यासाठी पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच 2023 मध्ये झालेला लेटेस्ट प्रश्नपत्रिका संच हा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांचा तुम्ही खरेदी केला नसेल तर खरेदी करा। बुद्धिमत्ता चाचणी या घटकासाठी संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्हाला उपयुक्त असणार आहे। तसेच पोलीस भरतीसाठी आणखीन महत्त्वाची 2 पुस्तकं या ठिकाणी पाहू शकता। पोलीस भरती 812 भाग 1 आणि पोलीस भरती 812 भाग 2 हे प्रश्नपत्रिका संच देखील अभ्यासा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल। ही पुस्तकं महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉलवर अवेलेबल आहेत। लवकरात लवकर खरेदी करा आणि अभ्यास सुरू करा। आणि तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम देखील जॉईन करा। टेलिग्रामचा खूप फायदा होणार आहे तुम्हाला पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी, चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी आणि पोलीस भरतीचे अपडेट जाणून घेण्यासाठी। आता आपली महत्त्वाची अपडेट पाहूया। या ठिकाणी पहा, पोलीस भरती ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार नाहीत। याचं नेमकं कारण काय आहे? तुम्ही थंबनेलवर माहिती पाहिलेली आहे। तर पहा, सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार नाहीत का? तर नाही, त्यामध्ये फक्त मराठा समाजातील जे उमेदवार आहेत, खुल्या प्रवर्गातील जे उमेदवार आहेत, त्यांनी फॉर्म भरताना थोड्या कालावधीसाठी थांबायचं आहे। याचं कारण काय आहे? तर पहा, मराठा आरक्षणानुसार कुठलीही जी भरती आहे किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील, हे ध्यानात ठेवायचं आहे। हा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहे। या ठिकाणी पाहू शकता, राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याला विरोध दर्शवत उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती। याच याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी न्यायालयात पार पडलेली आहे। आणि या सुनावणीमध्ये राज्यात होणाऱ्या कोणत्याही प्रकारची जी भरती आहे न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहील, असे आदेश न्यायालयाने दिले असून न्यायालयाकडून देण्यात आलेले हे आदेश वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी आणि भरती प्रक्रियेसाठी लागू असणार आहेत। पोलीस भरतीसाठी देखील हे लागू असणार आहेत। याबाबत न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे। पाहू शकता, उच्च न्यायालय जो निर्णय देईल किंवा जो निर्णय घेईल तो प्रवेशासाठी आणि भरतीसाठी लागू असणार आहे। महाराष्ट्रातील अनेक ओपन कॅटेगरीमधील मुलं तहसील कार्यालयात जाऊन SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी, म्हणजे SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी जात आहेत। परंतु सर्वांना एकच सांगण्यात येत आहे की पुढील 2 ते 3 दिवसात या प्रमाणपत्राबाबत निश्चिती करण्यात येईल। म्हणूनच जे ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थी आहेत, या मुलांनी 2 ते 3 दिवस थोडं थांबून
कोठेही फॉर्म आता सध्या भरायचं नाही. ज्यावेळेस यावर ऑफिशियलरित्या निर्णय जाहीर करण्यात येईल, GRच्या माध्यमातून म्हणा, सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात येईल, तोपर्यंत या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचं नाही. कारण त्यांना जर फॉर्म भरला तर त्यांचंच नुकसान होणार आहे. कारण न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की न्यायालयाच्या शेवटच्या निर्णयांती भरती प्रक्रियेतील जे नियम असतील किंवा निर्णय आहे तो न्यायालयाच्या शेवटच्या आदेशानुसार घेण्यात येणार आहे. त्याचमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जरी 10% आरक्षण मिळालेलं असलं तरी पण त्यांनी सध्या थोड्या कालावधीसाठी थांबायचं आहे फॉर्म भरायला. आणि ऑफिशियलरित्या ज्यावेळेस या प्रकारासंदर्भात माहिती स्पष्ट होईल त्याच वेळेस ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. कारण या ठिकाणी पाहू शकता यावर्षीची जी भरती आहे ती अधिक काटेकोरपणे राबवण्यात येत आहे. एकच फॉर्म भरायचा आहे एका जागेसाठी विद्यार्थ्यांना आणि हा जो घटक आहे तो काळजीपूर्वक तुम्हाला निवडायचा आहे. त्याचमुळे थोडं थांबा आणि योग्य जिल्ह्याची निवड करून योग्य पदासाठी तुम्ही अप्लाय करा.